तर मित्रांनो एक्सरसाइज 1.5 चा पहिला क्वेश्चन, त्याचं स्टार्टिंग तुम्ही कसं कराल, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये सर्किट लिहायचंय. तुम्ही सुरुवातीला लिहाल लेट पी स्विच S1, काय ठिकाणी S1 क्लोज्ड वगैरे असं लिहितील, तुम्ही S1 लिहून टाका. Q म्हणजे स्विच S2, R म्हणजे स्विच S3. तीन प्रकारचे स्विच सापडतील, S1 S2 S3. त्यांना ठरल्याप्रमाणे नाव द्यायची P Q आणि R. LMN वगैरे काय टाकू नका, ठीक आहे. S1 S2 S3 तीनच स्विच असणार आणि तीनच नाव असणार P Q आणि R ठरल्याप्रमाणे, ठीक आहे. L म्हणजे आपला लॅम्प. आता लिहिताना याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं लिहायचं हे बघून घ्या. सुरुवात करायची डाव्या बाजूपासून. डाव्या बाजूला इकडे काहीच नाही, मला दिसतंय की वरती आणि खाली दोन गोष्टी लिहिल्या. मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट काय सांगितली की जर पॅरलल असेल तर सिम्बॉल काय वापरायचा ऑर, आणि जर सिरीज असेल तर सिम्बॉल काय वापरायचा अँड. पॅरलल म्हणजे एका खाली एक, सिरीज म्हणजे एका शेजारी एक, ठीक आहे. सुरुवातीला तुम्ही नवीन आहात, तुम्हाला असं लिहायचं असं लिहून घ्या पेन्सिलने. हा P आहे, हा Q आहे आणि हा कोण आहे R. हा जो P आहे हा Q आणि R ला पॅरलल आहे, पण Q आणि R आपापसात कसे सिरीज मध्ये, बरोबर की नाही. तुम्ही कसं लिहायचं बघा, द सिम्बॉलिक फॉर्म इज पहिला हा S1 म्हणजे P लिहून टाका. लिहिला हा पॅरलल आहे की नाही ना, पॅरलल म्हणजे काय टाकायचं ऑर टाकायचं ऑर, ठीक आहे. ब्रॅकेट चालू करा. का बरं ब्रॅकेट चालू केलं, याचा विषय इकडे संपलेला आहे. हे दोघं आता एकत्र आहेत, S2 आणि S3 एकत्र आहे. S2 म्हणजे कोण आहे Q, S3 म्हणजे R. दोघं एका लाईन मध्ये म्हणजे कसे आहेत सिरीज मध्ये. सिरीज मध्ये असल्यावर आपण काय टाकतो अँड टाकतो. आपण काय टाकणार Q अँड R. समस्या नक्की P और Q अँड R. हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. आता इनपुट आउटपुट टेबल कसा काढायचा हे बघून घ्या. एक अतिशय सोपं आहे इनपुट आउटपुट टेबल, लक्ष द्या सगळ्यांनी. P Q R तिन्ही गोष्टी आपल्याकडे P Q R, त्याच्यामुळे मी P Q R टाकलाय. आता पुढे बघा मी काय टाकणार आहे. आपल्या ज्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये Q अँड R दिलेलं आहे, मी लिहिणार आहे Q अँड R. Q and R. आणि फायनली आपला पूर्ण क्वेश्चन P और Q and R. P और Q and R. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का? आपण जसं लॉजिक ट्रुथ टेबल तयार करायचो सेम तसंच करायचंय का? ठीक आहे. तीन इनपुट जेव्हा असतील P Q आणि R, त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय 8 पर्यंत लिहायचंय सगळं. 4 वेळा 1 टाकायचं, 4 वेळा 0 टाकायचं. तिकडे आपण T टाकायचो ना, T च्या ऐवजी आपण काय टाकणार इकडे 1 टाकणार, आणि तिकडे आपण फॉल्स टाकायचो, इकडे काय टाकणार 0 टाकणार. समजतं ना, काही चेंज नाही, सेम ट्रुथ टेबल आहे. 4 वेळा 1 4 वेळा 0, डबल 1 डबल 0, डबल 1 परत येतं आणि डबल 0. इथे 1 0 परत 1 0. एका लाईनशीर पाहिजे, दोन जरा सावकाश टाका, ठीक आहे. Q and R. मित्रांनो अँड म्हणजे काय असतंय मल्टिप्लिकेशन. तुम्हाला मी सांगितलं अँड म्हणजे काय असणार आहे मल्टिप्लिकेशन. ट्रू ची व्हॅल्यू असते त्याला आपण काय नंबर डिनोट केलेला आहे 1, आणि फॉल्स ला काय केलंय इथे ट्रू फॉल्स असलं काय नाही, इथे डायरेक्ट 1 आणि 0 दिले. अजून सोपं झालंय. Q आणि R मध्ये बघा, Q आणि R टेबल कडे फोकस करा. अँड म्हणजे कोण आहे मल्टिप्लिकेशन. 1 into 1 आन्सर काय येतं 1 0 चा 0 1 चा 0 0 चा 1 1 चा 1 0 चा 0 1 चा 0 0 चा. समजतंय का? सिंपल. Q and R समजलं. आता हे जे आउटपुट आहे Q and R चं, त्याच्या सोबत पाहायचं तुम्ही या P ला. या दोन टेबल कडे फोकस ठेवायचा. ऑर आहे, ऑर म्हणजे काय असतंय ऍडिशन. बघा बरं का, या दोन टेबल कडे फोकस. 1 + 1 1 म्हणा, 2 म्हणू नका इथं, ठीक आहे. 1 + 1 1 म्हणायचं. 1 + 0 1 1 + 0 1 + 0 0 + 1 0 + 0. सगळे 0 आहेत ना इकडे. समजलं इनपुट आउटपुट टेबल कसा काढलाय? डाऊट आहे काय? नसायला पाहिजे. वेट व्हेरी फास्ट.